आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत मोठी बातमी समोर येते। धनगर आंदोलक दीपक बोराडेंनी उपोषण सोडलंय। मंत्री गिरीश महाजन आणि राम शिंदेंनी त्यांची आज भेट घेतली आहे आणि आझाद मैदानात त्यांचं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण आज अखेर मागे घेण्यात आलंय। 10व्या दिवशी बोराडेंचं उपोषण आज अखेर मागे घेण्यात आलंय। मंत्री गिरीश महाजन, आमदार गोपीचंद पडळकर आणि विधान परिषद सभापती राम शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत हे उपोषण मागे घेण्यात आले। धनगर समाज कार्यकर्ते आणि धनगर आंदोलक म्हणून दीपक बोराडे धनगर समाजाला आरक्षणासाठी एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी गेले काही दिवस आझाद मैदानात आंदोलन करत होते आणि आज 10व्या दिवस अखेर त्यांचं आंदोलन मागे घेण्यात सरकारला यश आलंय। दीपक बोराडेंनी आज आपलं उपोषण मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते जलपान करून सोडलंय। दरम्यान बोराडेंसाठी एक दुःखद बातमी आज जालन्यातून समोर आली आहे। त्यांचे सासरे हे वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी गळफास घेऊन आज आत्महत्या केली आहे। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र आज आंदोलक दीपक बोराडेंनी आपलं उपोषण मागे घेतलंय।